आजपासून पुढील 10 दिवस सावधगिरीचे. श्री स्वामी समर्थ. जीवनाबद्दल उदार वृत्ती अंगीकारावी. तुमच्या परिस्थितीबद्दल तक्रार करून आणि दुःखी राहून काहीही मिळणार नाही. ही मागणी करणारी विचारसरणी जीवनाचा सुगंध हिरावून घेते आणि समाधानी जीवनाच्या आशेचा गळा घोटतो. रिअल इस्टेटशी संबंधित गुंतवणूक तुम्हाला चांगला नफा देईल. तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुमचे आर्थिक व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा तुम्ही लवकरच तुमच्या बजेटच्या पलीकडे जाल. प्रेमाच्या बाबतीत घाईघाईने पावले उचलणे टाळा. कोणत्याही व्यवसाय कायदेशीर दस्तऐवजावर पूर्ण समजून घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी योग्य आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. असे केल्याने तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागेल आणि दुसरे काही नाही. तुमच्या जोडीदाराच्या तणावामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही या आठवड्यात नियमितपणे फळांचे सेवन करावे. याशिवाय सकाळी उद्यानात फिरणे देखील या काळात तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकते. अशा स्थितीत लक्ष देऊन उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही या आठवड्यात अतिरिक्त पैसे कमवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवावी लागेल आणि त्यानुसार कृती करावी लागेल. या आठवड्यात तुमच्या कुटुंबासोबत तुमचे वागणे खूप वाईट असेल, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी तुम्ही केलेल्या गोष्टींचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. परंतु ही खंत असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतचे संबंध सुधारण्यात अपयशी ठराल. चंद्र राशीतून सप्तम भावात केतू असल्यामुळे नोकरी करणाऱ्यांनी या आठवड्यात ऑफिसमध्ये इकडे तिकडे बोलणे टाळावे. अन्यथा तुम्ही कामाच्या ठिकाणी राजकारणात अडकू शकता. त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. संगीत किंवा नृत्य ऐकणे हा अनेक प्रकारच्या तणावापासून मुक्त होण्यासाठी रामबाण उपाय आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात चांगले संगीत ऐकणे किंवा नृत्य केल्याने आठवडाभरातील तुमचा तणाव दूर होऊ शकतो. तुम्ही शत्रू किंवा स्पर्धेमुळे चिंतेत असाल. कामावर तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि तुमची दिनचर्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. तुमच्या भावनिक आणि आध्यात्मिक गरजांसाठीही वेळ काढा. तुम्हाला तुमच्या स्वप्नांची उत्तरे मिळवायची असतील तर तुमच्या वडिलांचे ऐका. वैद्यकीय भेटी आणि कायदेशीर बाबी देखील आता आवश्यक असू शकतात. वाईट आणि बेजबाबदार निर्णय घेणे टाळा. बदल आवश्यक आहे आणि त्याकडे विकासाची संधी म्हणून पाहिले पाहिजे. ओम श्री भौमाय नमः. दररोज 21 वेळा तुम्हाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाईल ज्यामध्ये तुम्हाला प्रेम आणि द्वेष दोन्ही समान वाटतील. कदाचित यावेळी तुम्हाला दोघांना सामोरे जाणे देखील कठीण जाईल. तुम्ही अधिक काम करण्यात किंवा अधिक सक्रिय राहण्यातही स्वारस्य दाखवाल. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांचा दृष्टिकोन समजून घ्याल आणि ते चांगल्या प्रकारे हाताळाल. यावेळी तुम्हाला फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण इथे प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे गुण आणि ओळख असते पण प्रत्येकाचे पूर्ण योगदान हाच विजेत्याच्या विजयाचा आधार असतो. या टप्प्यात तुम्हाला एकटे वाटू शकते किंवा तुम्हाला आत्ता एकटे राहायचे आहे किंवा तुम्हाला ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे अशा लोकांना भेटायचे नाही. उर्वरित अजूनही ध्यान आणि आत्मशोधाची शक्यता आहे. तुमच्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याला प्राधान्य द्या. थेरपिस्ट आणि समुपदेशकांना भेटा आणि जगण्याचे चांगले मार्ग निवडा जे तुमच्यावर अवलंबून आहेत आणि दैनंदिन दिनचर्या पाळतात त्यांची काळजी घ्या. तुमच्या स्वप्नात आध्यात्मिक मार्ग आणि दृष्टांत पहा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जीवनात लोकांकडून अधिक हस्तक्षेप जाणवेल. तुम्ही इतर लोकांशी अधिक संवाद साधत आहात त्यामुळे तुम्हाला यावेळी अधिक सुरक्षित आणि आनंदी वाटेल. तुमचा अस्सल दृष्टिकोन आणि तडजोड करण्याच्या इच्छेने तुम्ही या आठवड्यात तुमच्या विरोधकांना शांत करू शकता.
तुमच्या आजूबाजूच्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्हाला अनेक तडजोडी कराव्या लागतील. तुम्हाला सिस्टीममध्ये कसे काम करायचे ते शिकावे लागेल, पण एकत्र काम केल्याने, एकजुटीने, संपूर्ण व्यवस्था समृद्ध होईल. म्हणून त्या व्यवस्थेतील प्रत्येकाचा विजय होतो. अलीकडील अपघात किंवा दुखापत तुम्हाला जीवनाच्या या टप्प्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास मदत करू शकते. तुमच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या आरोग्यामुळे तुम्ही पुनर्वसन केंद्रे किंवा हॉस्पिटलमध्ये वेळ घालवू शकता. तुमच्या सामाजिक वर्तुळापासून दूर राहिल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल, परंतु धोकादायक पर्यायांकडे आकर्षित होऊ नका, कारण यामुळे तुमचे नाते संपुष्टात येऊ शकते. त्याऐवजी मनःशांती मिळविण्यासाठी आणि आत्मीयतेचा पुन्हा दावा करण्यासाठी आवश्यक असलेली मदत मिळवा. आध्यात्मिक विचार किंवा स्वप्ने तुम्हाला आश्चर्यकारक सल्ला देऊ शकतात. या आठवड्यात प्रेम तुमच्यासाठी संघर्षपूर्ण आहे. एखाद्याशी मतभेद झाल्यामुळे तुमची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, परंतु मतभेदानंतर सेक्स केल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. एकमेकांमधील प्रेमाच्या भावनांचा फायदा घ्या आणि अशा काही क्षणांची योजना करा. तुमच्याकडे जे आहे ते कसे हाताळायचे यावर तुमचे लक्ष सध्या असले पाहिजे. जोडपे म्हणून काम करणे म्हणजे एक मोठा विजय आहे. लक्षात ठेवा, आपण परिपूर्ण व्यक्ती शोधून प्रेमात पडत नाही, तर अपूर्ण व्यक्ती परिपूर्ण शोधून आपण प्रेमात पडतो. तुमच्या बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेली प्रशंसा तुमच्यामध्ये नवीन उत्साह आणेल. आयुष्यातील प्रत्येक समस्या आपल्याला काही ना काही धडा शिकवत असते. काही नवीन नातेसंबंध तयार होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमचे व्यस्त वेळापत्रक तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर ठेवत आहे. अशा परिस्थितीत आपल्या प्रिय व्यक्तीसाठी देखील थोडा वेळ काढा. लक्षात ठेवा, तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आनंदी जगाचा नाश करू शकतो. तुमच्या गुणांचे आणि कृतींचे मूल्यांकन करा आणि भविष्यात तुमच्यासाठी पुढे काय आहे ते जाणून घ्या. तुमच्या उत्कृष्ट नेतृत्वाच्या मदतीने तुम्ही तुमच्या कंपनीला सर्वोच्च स्थानावर नेऊ शकता. एक छोटीशी संधी आज तुम्हाला मोठी संधी देऊ शकते. तुमचे डोळे उघडे ठेवा आणि तुमचे कायदेशीर संबंध आणि नवीन संबंध किंवा युतीकडे लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूचे लोकही तुम्हाला मदत करायला तयार असतात. तुमचा आणि तुमच्या प्रियजनांचा विश्वास तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तुमचे रक्षण करेल. नुकसान टाळण्यासाठी तुम्ही शिवभक्ती करा. हनुमान चालीसा रोज संध्याकाळी वाचा. यामुळे नक्कीच फरक दिसेल, पण तुम्हाला श्रद्धा विश्वास हवा.